नमस्कार. आज आपण सोयाबीनमध्ये बेसन पीठ घालून सोयाबीनची एकदम चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. ज्यांना सोयाबीन आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढी टेस्टी बनते. त्यासाठी इथे पाणी गरम करून घेतलं आहे. त्याच्यात सोयाबीन भिजत ठेवायचं आहे. 10 मिनिटे सोयाबीन व्यवस्थित भिजू द्यायचं आहे. नंतर याच्यातील पाणी अशा पद्धतीने छान पिळून काढायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर इथे 1 चमचा आले लसूण पेस्ट घातली आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. भाजीला जेवढं मीठ वापरणार आहे तेवढं मी या स्टेजला घालत आहे. नंतर लाल मिरची पावडर घालायची आहे. आणि इथे बेसन पीठ वापरायचं आहे. तर 3 ते 4 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. ते सुद्धा याच्यात घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने एकदा सोयाबीनची भाजी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. खूप खायला टेस्टी लागते. छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे 5 मिनिटे साईडला ठेवून देऊया. तर इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी एक पिकलेला टोमॅटो कट करून घेतला आहे आणि कांदासुद्धा उभा कट करून घेतला आहे. कांदा आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे. तर इथे कढईत तेल आणि कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतवून घेतला. तो एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे. आता कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये सोयाबीन आपल्याला 2 ते 3 मिनिटे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सोयाबीन परतवून भाजीत जर वापरले तर भाजी खायला आणखीनच टेस्टी होते. छान परतवून घेतल्यामुळे सोयाबीन ज्यूसी तयार होते आणि भाजीसुद्धा खायला छान लागते. सोयाबीन काढून घेतलं आहे. नंतर त्याच कढईत तेल घातलं आहे. 1 चमचा जिरे घालायचं आहे आणि बनवलेली टोमॅटोची प्युरी घालायची आहे. 1-2 मिनिटे टोमॅटोची प्युरी छान परतवून घेतली. नंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये तळलेला कांदा घातला आहे आणि या स्टेजला आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे आणि याची छान पाणी न वापरता पेस्ट बनवून घ्यायची आहे. दही आणि कांद्याची ही पेस्ट आता कढईमध्ये घालून छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तळलेल्या कांद्याची या पद्धतीने पेस्ट वापरल्यामुळे भाजी खायला खूप भन्नाट लागते. एकदा या पद्धतीने नक्की करून पहा. तर छान तेल सुटेपर्यंत हे परतवून घेतलं आहे. आता तळलेले सोयाबीन याच्यात टाकायचं आहे. छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी घालून एक 5 ते 7 मिनिटे भाजी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. भाजी छान शिजली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. बघू शकता एकदम छान अशी आपली भाजी दिसत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.